सौरभचं आणि सायलीचं लग्न ठरलेलं आहे 20 तारखेला. त्या दोघांना आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला खूपच आनंद झालेला आहे. दोघांचं लग्न ठरतंय, त्यांचा सुखाचा संसार हो हीच आमची इच्छा आहे. सौरभ उद्या हळद लावणार आहे सौरभला आणि परवा म्हणजेच 20 तारखेला सौरभ आणि सायली बोहल्यावर चढणार आहेत आणि त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद. उत्तमोत्तम त्यांची प्रगती होत जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ऑल द बेस्ट फॉर सौरभ अँड सायली. सीधी सीधी दबती रातों में जलता हूँ मैं बरसातों में, डूबा डूबा हर पल यादों में, दिल क्या करे अपने में ही खोया रहता हूँ, कहना है कुछ कुछ कहता हूँ, पेन जब सा सहता हूँ, दिल क्या करे आंखों आंखों में बातों बातों में ले गया कोई, ले गया कोई. सौरभला लहानपणापासून मी खूप प्रेम केलं, अगदी मनापासून. पण मोठा झाल्यावर तो आईच्या बाबतीत जास्त जवळ गेला. ते सगळीकडेच असतं, कारण आई जास्त प्रेम करते, बापाचा धाक असतो. पण तेवढा माझा धाक नाही आहे त्याच्यावर. प्रेमापोटी तो धाक आहे आणि खूपच जिद्दी आहे तो आणि मनात येईल आणि तसंच तो करत असतो. पण ते प्रेमाने सगळ्यांशी करत असतो. त्याचा मला ॲक्नॉलेजमेंट हिच्या भावाकडूनच मिळालं आहे. त्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. आणि आता सायली आणि त्यांचं दोघांचं प्रेम जमलं. ते 7 वर्ष चालू होतं आणि आता ते खूपच जवळ झालेत आणि आता लग्नाला माझा मुलगा उभा राहिला आहे. खूपच आनंद झालेला आहे. सलामे इश्क 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 सलामे इश्क या दिन भर कुछ मिस करता हूँ, जाने कैसे ख्वाहिश करता हूँ, भीड़ में तन्हा रहता हूँ, दिल क्या करे ओ भूल गया दिन साल महीना, जनवरी में भी आए पसीना, आता है आराम कहीं ना, दिल क्या करे. हॅलो, मी सौरभची काकू, यतींच्या आत्तेभावाची बायको शुभदा करमळकर. मला खूप आनंद होतो आहे सौरभच्या लग्नाबद्दल. सौरभ एकदम अगदी गोड मुलगा आहे आणि आम्ही वाटच बघत होतो त्याचं लग्न कधी होतं आहे आणि त्याच्या लग्नात काय काय करायचं त्याचे बरेच बेत केले होते आणि त्याप्रमाणे सगळं कार्यक्रम चालू आहेत. राधिका आणि यतीन दोघंही त्या गोष्टीत सगळे बिझी आहेत बरेच आणि आम्ही पण त्यांच्याबरोबर गेले 2 दिवस त्यांच्याबरोबर आहोत आणि लग्न होईपर्यंत असेच राहणार आहोत, मजा करणार आहोत. आज सगळ्याजणी मेहंदी काढतायत, उद्या हळद होईल आणि परवा लग्न आणि सायली घरात येईल. त्या दोघांना आमचे अनेक आशीर्वाद. हॅलो, नमस्कार. आम्ही आज सगळेजण इथे माझ्या भाच्याच्या विवाह प्रित्यर्थ माझ्या बहिणींनी आणि माझ्या मेवण्यांनी इथे जे मेहंदी फंक्शन ठेवलं आहे त्याच्यामध्ये सहभागी झालो आहेत. खूप मजा येते, सगळ्यांना खूप आम्ही एन्जॉय करतो आहे. पाणीपुरी, शेवबटाटापुरी असं सगळं बहिणींनी खायला ठेवलं आहे आणि सगळेजण एन्जॉय करतो आहे. माझ्या मनापासनं त्या दोघांना अनेक अनेक शुभेच्छा. मी जेव्हा सांगितली सौरभ सायलीची बातमी पहिली तेव्हा ती इतकी खुश झाली आणि ती दुसऱ्या दिवशी लगेच आली आणि तयारीला सुरुवात. चल राधिका, पेन हे काढ, वही पेन काढ आणि आपण पहिली लिस्ट करू. आणि तिच्या डोक्यात जे जे विचार होते ते तिने पटपट सांगायला सुरुवात केली. कसं करायचं, काय करायचं, किती जणांना कुठे करायचं, म्हणजे उत्साह ओसंडून वाहत होता तिचा. त्यामुळे आणखीन मला जरा हुरूप आला. चला आगे पडू. आणि
अशा तऱ्हेने ऑगस्टपासून आमची तयारीला सौरभ सायलीच्या लग्नाची तयारीला वेध लागले आणि सुरू झाले. आता राधिका म्हणाले त्याप्रमाणे आय वॉज रिअली हॅपी फ्रॉम द हार्ट बिकॉज सौरभ इज माय सोल. कारण मी त्याला लहानपणापासून खूप प्रेमाने वाढवलं आहे. आय एम सॉरी, आय एम लिटल इमोशनल, बट त्याच्यासारखा भाचा मिळणं हे म्हणजे देवावरची कृपाच आहे असं म्हणायला पाहिजे. कारण अतिशय समजूतदार, शांत मुलगा आणि सगळ्यांची काळजी घेणारा, सगळ्यांना समजून घेणारा. आणि हा दिवस म्हणजे आम्हाला बघायला आज मिळाला तर या आनंदाला सीमाच नाही आहे. आणि आमचे सगळे नातेवाईक दे वर लिटरली वेटिंग फॉर हिज मॅरेज. आणि आता एवढे सगळे खुश आहेत की मॅक्झिमम सगळे पार्टिसिपेट करतात प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये. आणि हाच आमचा खरा आनंद आहे. नागपूरवरून, पुण्यावरून, लंडन, UK वरून, US वरून सगळे आलेले. हेच दर्शवतं की त्याच्याबद्दलचं प्रेम सगळ्यांना किती आहे. अजून जास्त मी बोलले तर मला पण माझे खूप खूप आशीर्वाद सौरभ आणि सायलीला. अँड लेट देम बी एन्जॉय देअर फ्युचर मॅरिड लाईफ हॅपीली फॉर एव्हर. सौरभ सायलीची जोडी जमली तुझी माझी, हे वाक्य सौरभनी मला सांगितलं आणि मला खूपच आनंद झाला. कारण सायलीचा मी फोटो बघितला आणि तिची खळी आणि माझी खळी आणि त्याच्यात ॲड म्हणजे आणखीन सौरभची खळी म्हणजे दुधात शर्करा म्हणजे. तर मी म्हटलं चला गो अहेड. एकदम मी सांगतो, माझ्या बायकोला मी पसंत केला खळीवरच. जिची खळी बघितली आणि पसंत केलं, दॅट इज वे बॅक इन 1986. आणि आता सुनबाई पण खळीची, बायको पण खळीची आणि मुलगा पण खळीचा. मैं जो बैठूं तो बैठा रहूं देर तक, हो चल पड़ूं तो मैं चलता रहूं दूर तक. वो छाए बेकरारी उड़ गए तोते, हंस देता हूँ रोते रोते, मेमोरी में कोई जागते सोते, दिल क्या करे. जी सून आणि पुतण्या दोघंही जण छान व्यवस्थित आणि चांगले आहेत, प्रेमळ आहेत, आपुलकी दाखवणारे आहेत. आणि तसाच त्यांचा मुलगा पण तसाच आहे, म्हणजे माझा नातू. लहानपणापासून बघतोच होता मी त्याला. आता लग्नाचं हे आहे, खूप धूमधडाक्यात लग्न करतायत. छान आनंदात, सुखात, समृद्धीमध्ये राहो, आनंदात राहो, एवढी सदिच्छा आणि आशीर्वाद तिघांनाही. आंखों आंखों में, बातों बातों में, हो ले गया कोई, दे गया कोई सलामे इश्क 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 सलामे.
अजब वरात उगवली चांदणी जणू ही उन्हात आलिया गावात अजब वरात उगवली चांदणी जणू ही उन्हात पोराला न्यायाला पोरगी दारात वराळा जोमात गाव कोमात आवाज वाढव डीजे तुझ्या आईची आवाज वाढव डीजे तुला Okay, we are all, myself, Martin, Brian and Nikita, we are very happy that Saurabh is entering in this matrimony, and we wish him and Saili as well a very bright future and happy married life. And now my children will speak about Saurabh and Saili. Firstly, congratulations to both of y'all. It was like from few years we were waiting when Saurabh will get married to you. Ask him अपना mango का शादी कब होएगा, कब party करेंगे. And finally when this is happening, we were super excited to go ahead with it. And yes, finally it is here and we're going to enjoy it a lot. Waiting to meet my Vahini very soon. So welcome to the family and very happy that both of you all are together and you all are getting married finally. See you soon. I like to say that we have got Saurabh and Saili as a beautiful couple. May they live a good life and a happy, and we are very happy that they all are together as a family. All the best, Saurabh and Saili, for your future. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय हाय आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय घोड येतय पाण्यापाशी पाणी इथंच आलं एक एक पोरगी बघून नुसतं पाणी पाणी झालं घोड येतय पाण्यापाशी पाणी इथंच आलं आणि एक एक पोरगी बघून नुसतं पाणी पाणी झालं वाळूची ढाली हिरवळ हॅलो सौरभ, पुन्हा प्रभा काकू आली दुसऱ्यांदा. एकदा बोललेलं समाधान नाही झालं म्हणून दुसऱ्यांदा आले. आपण दोघांचाही बर्थडे 10 डिसेंबरला आहे, त्याच्यामुळे स्पेशल बॉन्डिंग आहेच. आज मला इतका आनंद होतो आहे की हे सगळं बघायला मी सगळी फॅमिलीला घेऊन आलेली आहे. आणखीन काय सांगू आता, खूप आनंदी वातावरण आहे इकडे, येऊन खूप बरं वाटलं आणि जास्त मजा आणखीन होणार आहे. विश ऑल द बेस्ट. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय 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 अरे वाढीव वाढीव अर्शात झाला डोक्याला हा आम्ही झालो झिरो पोरांच्या या राज्यामध्ये पोरगी झाली हिरो अरे शॉट झाला डोक्याला हा आम्ही झालो झिरो अरे पोरांच्या ह्या राज्यामध्ये पोरगी झाली हिरो वेल झाली स्ट्रॉंग झाड कापता या तळतळा अरे आवाज वाढव